एका मोठ्या बोलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन किंवा हरभरा डाळीचं पीठ घालायचं. 1 चमचा ओवा घालायचा, त्यामुळे ह्याचं पचन व्यवस्थित व्हायला मदत होते. ओवा हातावर चोळून मग घालायचा. 1 चमचा जिरे घालायचे. 1 चमचा हिंग घालायचा. हिंगामुळे सुद्धा पचन व्यवस्थित व्हायला मदत होते. 1 चमचा हळद घालायची. 1 छोटा चमचा तांबडं तिखट घालायचं. 1 मोठा चमचा तीळ घालायचे. 1 छोटा चमचा किसलेलं आलं घालायचं. 1 हिरवी मिरचीचे बारीक तुकडे घालायचे. 2 ते 3 चिमूट मिरेपूड घालूया. अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचंय. 1 मोठी वाटी भरून किसलेला दुधी भोपळा घालायचा आहे. हे सगळं आधी हाताने चोळून घ्यायचंय. पाणी अगदी बेताबेतानेच घाला, कारण याला पाणी सुटतं. छान पसरवता येईल इतपत आपल्याला हे पातळ ठेवायचंय. आता एका स्वच्छ रुमालावर आपल्याला पाणी घालायचंय. हा रुमाल आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि एक छोटा गोळा घेऊन याचं थालीपीठ थापूया. याच्यामध्ये छोटे छोटे होल्स करायचे, म्हणजे त्यातनं आपल्याला तेल घालता येईल आणि थालीपीठं खरपूस होतील. इकडे मी ऑलरेडी बिडाचा तवा तापायला ठेवलेला आहे. त्याच्यावर अगदी अर्धा चमचा साजूक तूप घालायचंय. थालीपीठ याच्यावर अलगट घालायचंय. त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालायचंय आणि एका साईडनी आपल्याला हे छान भाजून घ्यायचंय. या साईडनी भाजताना याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचंय. असं छान खरपूस भाजलं गेलंय की नाही ते बघा. आणि दुसऱ्या साईडनी पण आपल्याला 1-2 मिनटं हे छान भाजून घ्यायचंय. आता झाकण ठेवायची गरज नाहीये. बघा, मस्त थालीपीठ, खरपूस थालीपीठ तयार आहे. थालीपीठ ताजं लोणचं, कांदा, हिरवी मिरची बरोबर एन्जॉय करा.